केंद्र सरकारकडून अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार 18,500 रुपयाचे आर्थिक मदत. तर हो मित्रांनो, महाराष्ट्र राज्यामध्येच नाही तर इतर राज्यांमध्येही अतिवृष्टीने, महापुराने शेतकऱ्यांचं, नागरिकांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे मित्रांनो. आणि राज्यासोबतच केंद्राकडून, मायबाप सरकारकडून नागरिकांना, शेतकऱ्यांना जी अतिवृष्टीची मदत मिळायला हवी होती मित्रांनो, ती आजपर्यंत मिळालेली नाही आहे मित्रांनो. त्याकरिता खूप दिरंगाई होत आहे, खूप उशीर होत आहे आणि कुठे ना कुठे महाराष्ट्रासोबत भेद झाल्यासारखं शेतकऱ्यांच्या, नागरिकांच्या मनामध्ये एक तयार होत आहे मित्रांनो. कारण इतर राज्यांना केंद्राकडून मदत मिळत असताना महाराष्ट्र राज्याला केंद्राकडून कुठलीही आर्थिक मदत मिळालेली नाही आहे मित्रांनो. सोबतच दिवाळीच्या अगोदरच 2-4 राज्यांना केंद्राकडून, केंद्राची जी योजना आहे पीएम किसान सन्मान निधीची, तो हप्ता सुद्धा लवकरच देण्याचा प्रयत्न त्यांनी केले होते आणि दिले सुद्धा. परंतु महाराष्ट्राला सुद्धा मिळेल. परंतु महाराष्ट्राला आशा होत्या की बाबा महाराष्ट्राला सुद्धा इतर राज्यांप्रमाणे पीएम किसानचा हप्ता दिवाळीच्या अगोदर मिळेल, जेणेकरून शेतकऱ्यांना फुल नाही फुलाची पाकळी म्हणून थोडाफार हातभार होईल. परंतु ही सुद्धा आशा फोल ठरली मित्रांनो. त्यावेळेस सुद्धा शेतकऱ्यांना काही मिळालेलं नव्हतं मित्रांनो. पीएमचा किसान हप्ता मिळण्याकरिता वेळ लागलेलाच होता मित्रांनो. तर आता मागच्या 2-4 दिवसामध्ये आपण ज्या घडामोडी पाहत आहोत, त्या घडामोडीनुसार राज्य सरकारने केंद्र सरकारला अतिवृष्टीग्रस्त नागरिकांकरिता, शेतकऱ्यांकरिताचा जो प्रस्ताव असतो, तो प्रस्ताव अजून सुद्धा मिळालेला नाही. या संदर्भात देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी अधिवेशनामध्ये, लोकसभेच्या भवनामध्ये सांगितलं. त्यानंतर ताबडतोब काय संपर्क झाले, काय भेटीगाठी, बोलणं चालणं त्यांचं झालं. ताबडतोब कृषी मंत्र्यांनी सांगितलं की तो प्रस्ताव मिळालेला आहे. आपले जे महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री आहेत दत्तात्रय भरणे मामा, यांनी सांगितलं की शिवराज सिंग चौहान हे खोटं बोललेलं नाही, होऊ शकते. तो जो प्रस्ताव आहे खालीवरी असू शकतो, छोटी-मोठी गोष्ट होऊ शकते पाहताना खालीवरी. या गोष्टी आपण मान्यही करू शकतो. चला ठीक आहे, हरकत नाही. आणि दत्तात्रय भरणे मामा यांच्या सांगण्यानुसार अहवाल तंतोतंत आणि सर्व ठिकाणचे पंचनामे, साऱ्या गोष्टी होऊन सर्वांना मदत मिळावी, कुठलाही शेतकरी, नागरिक या मदतीपासून वंचित राहू नये, याकरिता थोडाफार उशीर झालाही असेल. तर आता प्रस्ताव मिळाल्याची कबुली शिवराज सिंग चौहान यांच्या माध्यमातून मिळालेली आहे. तर त्या प्रस्तावानुसार जवळपास 29,000 कोटी रुपयाची मदत महाराष्ट्राला मिळणे अपेक्षित आहे. तर आता मित्र बघूया 29,000 कोटी रुपयापैकी महाराष्ट्राला किती मदत मिळते आणि त्यापैकी, कारण 29,000 कोटीची जी मदत सांगण्यात येत आहे प्रस्तावानुसार, ती काही फक्त आणि फक्त शेतीकरिताच नाहीये. तर महाराष्ट्र राज्यातील नागरिकांचं वेगवेगळ्या रूपाने जे नुकसान झालेलं आहे, ढोरं वाहून जाणे, गोठ्यांचे नुकसान, घरांचे नुकसान, भिंती पडणे वगैरे खूप साऱ्या वेगवेगळ्या रूपामध्ये जे नुकसान झाले, या सर्व गोष्टीचा पंचनामे अहवाल तयार करून त्यांनी पाठवलेला आहे. परंतु आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघावयाचं आहे की शेतकऱ्यांकरिता, तर हो मित्रांनो, विचारपूस ज्या ज्या ठिकाणी आपण करणी आली, केली, माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला, 2 दिवस वाट पाहिली, या सर्व गडबडीमध्ये या ज्या घडामोडी चालू होत्या, या घडामोडी सुरू असताना 2 दिवस याकरिताच व्हिडिओ बनवण्याकरिता वेळ घेतला, जेणेकरून माहिती पक्की घेण्याचा प्रयत्न करूया असं मनात आलं आणि आपण थोडंसं थांबलो 2 दिवस मित्रांनो. तर मिळालेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांना 18,500 रुपये हेक्टरी अनुदान, अतिवृष्टीची मदत मिळणे अपेक्षित आहे आणि मिळणार असल्याची माहिती सुद्धा मिळत आहे मित्रांनो. तर मित्र बघूया आता खरोखर केंद्राकडून राज्याला किती रक्कम मिळते, किती अनुदान, अतिवृष्टीची मदत मिळते. त्या अतिवृष्टीच्या मदतीमधून शेतकऱ्यांना आर्थिक मदत हेक्टरी किती मिळते, 18.5 मिळते की 8,500 रुपये मिळते, हे पाहण्यासारखं असणार आहे. आणि किती दिवसामध्ये मिळते हे सुद्धा पाहण्यासारखं आहे. आता बऱ्याचशा जणांना एक पडलेला प्रश्न, म्हणजे खूप साऱ्या शेतकऱ्यांनी हा प्रश्न विचारला की बा हे जे केंद्राकडून मदत मिळणार आहे, तर ही मदत फक्त आणि फक्त राज्य सरकारलाच मिळणार आहे का? कारण की राज्य सरकारने अतिवृष्टीचे पॅकेज जाहीर करताना सांगितलं होतं की केंद्राकडून जेव्हा मदत मिळेल तेव्हा मिळेल. केंद्राची मदतीची वाट न पाहता राज्य सरकार एसडीआरएफ आणि एनडीआरएफचे नियमाच्या पुढे जाऊन सुद्धा शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणार आहे, करत आहे. असे 5, 25, 18, 20, 22 जी आर काढलेले आहेत वेगवेगळ्या. जसे जसे पंचनामे झाले, जसे जसे अहवाल प्राप्त झाले, त्याच्यानुसार वेगवेगळ्या जिल्ह्याची मदत आपण वाटप करायला सुरुवात केलेली आहे, अशी माहिती देताना त्यांनी सांगितली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये हा प्रश्न पडणं, हा प्रश्न निर्माण होणं साहजिकच होतं की ती जी मदत मिळणार आहे केंद्राची, ती फक्त आणि फक्त राज्य सरकारला मिळणार आहे का? आणि राज्य सरकारनं आपल्याला, शेतकरी बांधवांना आगाऊमध्ये ही जी मदत दिलेली आहे, तर ती मदत दिल्यामुळे आता ती फक्त शेतकऱ्यांपर्यंत नाही तर केंद्र म्हणजे राज्य सरकारच त्यांच्याजवळ ठेवणार का? आणि ती आपल्याला ऑलरेडी आगाऊ स्वरूपामध्ये वाटप केलेली आहे का? तर मित्र असं नाहीये.
केंद्र सरकारची जी मदत मिळणार त्या मदतीमधून सुद्धा शेतकऱ्यांना आर्थिक रूपामध्ये 18,500 रुपये हेक्टरी प्रमाणे मदत देण्याची माहिती, खात्रीशीर माहिती मिळत आहे. मग ते भले 1 हेक्टरपर्यंत असो की 1 हेक्टरपेक्षा जास्त असो. वेळप्रसंगी 18,500 ऐवजी जर सरसकट देण्याचा प्रयत्न झाला तर ती रक्कम कमी होऊ शकते. 8,500 रुपये हेक्टरप्रमाणे सुद्धा होऊ शकते. परंतु या संदर्भात अजून खात्रीशीर जरी माहिती मिळालेली असली तरी सुद्धा स्पष्ट आणि पुख्ता माहिती, शिक्कामोर्तब झालेली माहिती ज्या दिवशी येईल ती सुद्धा घेण्याचा आपण प्रयत्नात आहोत मित्रांनो. आणि जशी ती माहिती मिळाली ताबडतोब तुमच्यापर्यंत, भलेही ताबडतोब हो किंवा मग ज्याप्रमाणे हा व्हिडिओ बनवण्याकरिता 2 दिवस वेळ घेतला मी, त्याप्रमाणेच खात्रीशीर पक्की माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याकरिता अजून दुसरे व्हिडिओ बनवले काही जणांनी, तरी सुद्धा वेळ प्रसंगी आपल्याला वाटलं की बाबा 2 दिवस अजून थांबूया, तर त्यानुसार व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो. परंतु केंद्राकडून मदत मिळाल्याच्या नंतर शेतकऱ्यांना आर्थिक मदत 100% मिळणार, हे मात्र नक्की आणि हे मात्र पक्का आणि खरं आहे मित्रांनो. तर मित्रो, आशा करूया की लवकरच केंद्राकडून ही मदत राज्याला मिळावी आणि राज्याने शेतकऱ्यांना फार्मर आय डी नुसार त्यांच्या आधार संलग्न खात्यावर ही मदत वितरण करण्याकरिता लवकरात लवकर सुरुवात करावी अशी अपेक्षा बाळगूया मित्रांनो. तर मित्र हो, आशा करतो की या व्हिडिओच्या माध्यमातून आपणापर्यंत जी माहिती मी पोहोचवण्याचा प्रयत्न केला ती माहिती आपणा सर्वांना उपयोगी ठरेल आणि अशीच माहिती तुम्हाला मी नेहमी वेळोवेळी पोहोचवू शकेल याकरिता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, पेजला फॉलो करा, व्हिडिओला लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा आणि इतर शेतकरी बांधवांपर्यंत, शेतकरी पुत्रांपर्यंत सुद्धा ही माहिती पोहोचावी याकरिता या व्हिडिओला सुद्धा त्यांच्यापर्यंत सर्वदूर शेअर करा मित्रांनो. तर मित्र, भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.